पंचाचार्यांच्या विश्वेशलिंग संभवतं विश्वविद्या विभोदकं विश्ववंदनं सदा वन्दे विश्वाधारं जगद्गुरुं काशी ज्ञानसिंहासनाचे सनातन जगद्गुरु परंपरेला अनंत प्रणिपात करो. अधिक मासाच्या एक महिनाभर चर अनुष्ठान महास्वामींचं प्रत्येक गावागावी आणि 2-3 राज्यामध्ये महास्वामींचं चरानुष्ठान झालेलं आहे. त्याचं सांगता समारंभ ब्रह्ममठ वटगी शाखामठ MIDC या पंचमुखी परमेश्वराच्या या दिव्य ताणामध्ये इथं साजर होत आहे. या व्यासपीठावर सिंहासनारूढ श्री 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 1008 वीर सिंहासनाधीश्वर डॉक्टर प्रसन्न रेणुक वीर स्वामीश्वर भगवतपाद यांच्या दिव्यचरणी अनंत प्रणिपात करून या व्यासपीठावर सिंहासनारूढ ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 ज्येष्ठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगवतपाद यांच्या दिव्यचरणी अनंत दीर्घदंड प्रणिपात करून या सभाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असून आपलं सर्व शिवाचार्यापैकी आपला धर्म संदेश दिलेले चिंतनकर महाराजजी आणि महिनाभर महास्वामींच्या सेवामध्ये आणि धर्मप्रचारात या सभामध्ये आपलं अमूल्य धर्मसंदेश दिलेले वेळापूरचे मठाधिपती षडस्थलप्रेमी सदाशिव शिवाचार्य स्वामीजी आणि उपस्थित या व्यासपीठावर ज्येष्ठ शिवाचार्यजी चिडुपकर महाराजजी आणि उपस्थित सर्व शिवाचार्यवृंद, आज जे पुरस्कार घेतलेले वळवेकर महाराजजी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि सूत्रसंचालन करत असलेले आपलं सोमशेखरजी आणि विविध प्रांतातून महाराष्ट्रातलं विविध प्रांतांमध्ये आलेले सर्व महिला मंडळी, रुद्रपठण केलेले सर्व महिला मंडळी आणि उपस्थित सर्व माता भगिनी सद्भक्त मंडळी, आज जे आपण सकाळी महास्वामींच्या इष्टलिंगा पूजामध्ये आपण सर्व भाग घेतलं. विशेष म्हणलं तर महास्वामींच्या आज्ञानुसार म्हणजे शॉर्टकटमध्ये इष्टलिंग पूजा केलेलं आहे. म्हणजे आपलं पूर्ण इष्टलिंग महापूजा जे रंभापुरी पीठाचे वीर गंगाधर जगद्गुरु महास्वामींच्या आशीर्वादाने जे तपरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य जे महापूजा करत होते, तसला महापूजा करायचं म्हणलं तर जे जास्त समय पाहिजे, जवळजवळ म्हणलं तर 4 घंटा पाहिजे. महास्वामींच्या आज्ञा असं झालं की म्हणजे नंतर कार्यक्रम आहे त्याच्या आतमध्येच आपण संपवायचं आहे, पण टाइम दिले होते 8 वाजता. 8 म्हणलं तर 1 पर्यंत महापूजेत चालू असायला पाहिजे होतं. म्हणजे तसं होऊ नये, पुढच्या कार्यक्रमाला एक नियोजन व्हायचं आहे म्हणून आपण जे महास्वामींच्या आज्ञानुसार थोडक्यात जे केलं त्याच्यामुळं काही सामान होते, काही सामान नव्हते. थोडं आपल्या सेवा सिब्बंदीवर थोडा आपला राग होत म्हणजे काही आपण हे मागत होते त्यांच्याकडे नाही. म्हणजे हे सगळं अडीअडचणामुळे सुद्धा पुढच्या कार्यक्रमाचं हे बघून आपण थोडक्यात महास्वामींच्या ते महापूजामध्ये आपण सहभाग घेतलं. आपण सर्व मध्ये सुद्धा एकदा जे आपलं सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये
जेव्हा श्रावण मासाचं अनुष्ठान होतं तेव्हा सर्व महिला मंडळी येऊन तेव्हा महास्वामींच्या अनुष्ठानात भाग घेतलं होतं. महापूजात सुद्धा आपण भाग घेतले होते. जे आज सुद्धा जे जास्तीत जास्त आपल्या माता भगिनी विविध प्रांतातून येऊन इथं हा सभामध्ये भाग घेतलेला आहे. विशेष म्हणलं तर हा अधिक मास आहे. म्हणजे अधिक मासामध्ये आपण काय काय करायचं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे. म्हणजे अधिक मासाचे दोंडाचं महत्व जास्त आहे. त्याच्यापेक्षा म्हणलं तर दानाचं महत्व आहे. म्हणजे आपण अधिक मासाचं अधिकम फलम म्हणजे हा मासाचं जे फल भेटायचं म्हणलं तर आपण जे 11 मास जे विविध जे अधिक न आलेल्या मासामध्ये म्हणजे जे अगोदर आपण जे दान वगैरे केलं तर त्याला सुद्धा फळ भेटणारच. पण अधिक मासला ज्याच्यामध्ये आपण दान केलं तर याचं फळ जास्त भेटत असतो. त्यानिमित्ताने याच्यामध्ये अनुष्ठान करायचं असतं आणि देवदेवाचं दर्शन वगैरे घ्यायचं असतं. म्हणजे असंच आपण जास्त म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये हा अधिक मासाचा साजर जे आनंदाने करत आहे. म्हणजे जास्त आचरण जे बघायला भेटत असलं तर ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला भेटतं. पण आपलं कर्नाटकमध्ये म्हणजे हा अधिक मास म्हणलं तर त्यांनी एवढं आचरण करत नाही. त्याने या मासाला सोळ मास म्हणतात म्हणजे कोठा मास. आणि त्यातला त्या परिसरामध्ये असं आहे म्हणजे वेगळं जे प्रांतात वेगळं एक संस्कार वेगळं आपलं जे परंपरा असतो. त्यानिमित्ताने आता ते अधिक मासाचं कुठाही याचं वैभव बघायचं पाहिजे असले तर ते महाराष्ट्रामध्येच आम्हाला यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये जे आपण काही लोक जे आपण महिला मंडळी लोक गुरूंना उडकून म्हणजे आपलं जे कुलगुरू आहे त्यांना अवश्य जे दोंडदान करायला पाहिजे. जे आता कुलगुरू कधी म्हणजे तुमच्या ग्रहगुरू ते कधी इकडे तिकडं गेलेले असतो तरी सुद्धा त्याच्यामध्ये कमी पण होऊ नये म्हणून महास्वामीजी महाराष्ट्रभर आपलं जे चरानुष्ठान करत म्हणजे धर्म प्रचार करत आपल्या घरापर्यंत आलेले आपल्या गावापर्यंत येऊन महास्वामींजी तुम्हाला आपल्या सर्वांना आशीर्वाद दिलेले एवढा पुण्य फल आपल्याला भेटलेले त्याचं सांगता आज इथं कार्यक्रमामध्ये आपण करत आहे. या सांगता कार्यक्रमामध्ये म्हणजे कित्येकाने आज महिला मंडळी थोडा उच्च स्वराने पाहिजे होतं आम्हाला पण खाली स्वराने आपण म्हणत होते. तेव्हा आपण म्हणलं प्रसाद घेतला की नाही तर उच्च स्वराने म्हणा आपण सूचना करत होते. म्हणजे तोंड बोलत नव्हते पण इशारा करत होते. तरी सुद्धा म्हणजे कुठलाही आपण कशासाठी म्हणत उच्च स्वराने कशाला म्हणायला पाहिजे. जे संस्कृत शब्द असू दे मंत्र असू दे आपलं जे रुद्र असू दे याचं जे लाभ भेटायचं म्हणले तर आपण ते त्याच्या शब्दाचं स्पष्ट उच्चारण पाहिजे. म्हणजे आपलं जे मंत्र आहे म्हणजे ते कंठतालू असू दे नाभी असू दे मूर्धन्य असू दे असं शब्द एक अंगातून शब्द येत असतो. एक भागातून आपला शब्द येत असतो. जे नमः म्हणायचे असं म्हणलं तर इथं नाभीतून येते शब्द म्हणजे इथून स्वर ते श्वास बाहेर यायला पाहिजे नमः असं. म्हणजे हा असं शब्द जसं आपण उच्चारण केलं त्याच्या रुद्रपठणाचा लाभ तुम्हाला भेटेल. म्हणजे रुद्रपठण केल्यानंतर तुम्ही प्रसाद जरी करून बसून जरी रुद्रपठण केलं तरी रुद्र संत काय व्हायला पाहिजे भूक लागायला पाहिजे. म्हणजे एवढं आपण उच्चारण केलं तर त्याचा फळ असं भेटणार आहे. म्हणजे त्याचा लाभ म्हणजे फक्त मंत्र उच्चारणाने आपल्याला काय भेटतो. म्हणजे मंत्र उच्चारणाने आपल्याला जे डिप्रेशन मोड जे आता सध्याच्या युवती लोक असू दे युवा लोक असू दे जास्तीत जास्त डिप्रेशन मोड मध्ये जात आहे. म्हणजे त्यांनी काही विचार करत त्याची डिप्रेशन मोड आपल्याला माहित आहे काही ना काही तर वागत असतो. म्हणजे त्याच्यातून आपण बाहेर यायचे डिप्रेशन मोडातून आपण बाहेर यायचे म्हणलं तर मुख्य 2-3 मंत्र मुख्य आहे. त्याच्यामध्ये एक गायत्री मंत्र आहे एक हनुमान चाळीसा आहे. त्याच्यानंतर म्हणलं तर सर्व मंत्राचं ज्येष्ठ म्हणलं तर त्याच्यामध्ये सर्व मंत्राचे जे मोठे मंत्र जे नमःशिवाय जे शिवपठण आहे म्हणजे रुद्रपठण आहे याचं आपण जरी रोज आपल्या बाळांना म्हणजे घरात जरी पूर्ण रुद्र जरी म्हणत नसेल तर सुद्धा
त्याच्यामध्ये एक नवक आहे, अष्टम नवक. म्हणजे आपलं पहिल्या नवक अष्टम नवक असं जरी पहिल्या नवक सुरू होत नाही म्हटलं तर अष्टम नवक सर अवश्य पठण करायला पाहिजे. आपण टाइम नसेल तर अवश्य पूर्ण पठण करायला पाहिजे. जरी टाइम न भेटले असेल तर आपण अष्टम नवक तर करायला पाहिजे. त्याच्यातून आणखीन कन्सेशन म्हटलं तर अष्टम नवक जरी न म्हणता आलं म्हणजे टाइम नाही भेटलं, नमशिवाय तर एवढंच म्हणून तर आपल्याला देवांना पाणी वाचायला पाहिजे, इष्टलिंगाला पाणी वाचायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. याच्या फल म्हणलं तर नमशिवाय असं शब्द आपण मंत्राचं उच्चारण केलं, 7 कोटी मंत्र याच्या फळ जे म्हणजे सप्त कोटी मंत्र जे आपलं सगळ्या मंत्रापेक्षा महान मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र आहे, जे सप्तकोटीच्या पेक्षा जास्त महत्व आहे. त्यानिमित्ताने आज आपण सगळं महिला मंडळी महास्वामीजींच्या पूजामध्ये आपल्याला योगायोगाने महास्वामीजी त्यांच्या म्हणजे महिनाभर महास्वामीजी सगळं करायला फिरत म्हणजे आपल्या महास्वामीजींच्या जे इष्टलिंग महापूजा धर्मप्रचार त्यांनी करून आलेला आहे. त्यानिमित्ताने आपला एक अवकाश आम्हाला महास्वामीजी म्हणले की नाही तुमच्या ते अगोदर आपलं रंभापुरी महास्वामीजींच्या पूजा व्हावा म्हणून आपलं दोघा महास्वामीजींची इच्छा होते. पण महास्वामीजी रंभापुरी महास्वामीजी म्हणलं त्यांच्याच आशीर्वाद म्हणजे हा मठाला आहे. पूर्व जगद्गुरुजींच्या वीर गंगाधर जगद्गुरूंचा आशीर्वाद आपल्या तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी त्यांनी त्यांच्या सेवामध्ये त्यांच्या पूजा बघून म्हणजे वीर गंगाधर जगद्गुरूंच्या पूजा जेव्हा बघितलं म्हणजे तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य बघून आपण असं कधी करू शकतो, महास्वामींच्या आशीर्वादाने आपण करूया म्हणून म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेऊन हा महापूजाच्या मोठ्या याच्यामध्ये तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी याच्या पूजाच्या बहिरंगामध्ये म्हणजे पहिला जे इष्टलिंग महापूजा आंतरिक होते म्हणजे एक देवघरात बसून करत होते, पण ते बहिरंगामध्ये महापूजा कोण आणलं म्हणलं तर आपलं पंचपीठापदी वीर जगद्गुरु वीर गंगाधर शिवाचार्यांनी हा बहिरंगामध्ये बसून या महापूजा करण्याचं जे प्रत त्यांनी आणलेलं आहे. त्यांच्याच प्रत म्हणजे कशासाठी म्हणलं तर आपल्या सर्व शिवभक्त लोकांना घेऊन म्हणजे आनंदाने आपण शिवपूजाचं जे पूजन करायला पाहिजे म्हणून त्यांनी वीर गंगाधर जगद्गुरुजींनी हा एक बहिरंगामध्ये पूजाचा जे परंपरा त्यांनी घातल्यानंतर सर्व पंचपीठाच्या जगद्गुरु वेगळ्या ठिकाणी जिथं जे भक्त लोक अपेक्षा करते तिथं जाऊन ते महापूजेचं आयोजन करत आहे. महापूजेमध्ये सगळं भक्त लोकांना घेऊन महापूजन करत असतो. त्या महापूजेचं फळ आपल्याला भेटल्याला म्हटलं तर तिथं नित्य म्हणजे निठांत श्रद्धाने आपण त्या महापूजेमध्ये भाग घ्यायला पाहिजे. फक्त नामावास्ता वीरशैव लिंगायत असं न म्हणता आपण जे वीरशैव लिंगायत त्यांचं लांछन आहे सदैव आपला गळ्यात असायला पाहिजे. लिंग गळ्यात सदैव असायला पाहिजे. लिंग अजिबात काढून ठेवायचं नाही. जेव्हा आपल्या सोबत काही येत असेल तर म्हणजे आपण कित्येक पैसा कमवू दे, कोटीने आपण पैसा कमवलं, कित्येक स्थिरास्ती कमवलं, पण स्थिरास्ती असू दे, कोटी रोख रुपये असू दे, आपल्या सोबत येत नाही. आपल्या सोबत काय येणार आहे म्हणलं तर आपलं इष्टलिंगच येतोय. त्या हिंदू वेगळा आहे, वीरशैव लिंगायत आपण वेगळा आहोत असं काही लोक म्हणत असतो, पण मूल आपण कुठून आला म्हणलं तर आपण इथला आपला भारतामध्ये जन्म घेतलेला आहे. जे आपला इथला भारतीय सर्व जे काय मान्यता प्राप्त धर्म आहे म्हणजे हिंदू धर्माच्या याच्यामधून बाहेर आले नाही, म्हणजे बाहेर पण पुन्हा बाहेर गेले नाही. जे आपला बौद्ध धर्म असू दे, जैन धर्म असू दे, म्हणजे हे सगळं आपलं सनातन धर्माचं एक अंग आहे. म्हणजे त्याच्यामध्येच आपलं जे वीरशैव लिंगायत सुद्धा आपलं जे वीरशैव लिंगायत हिंदू धर्माच एक अंग आहे. आणि काही लोक आपल्याला काय सांगतात म्हणलं तर याचा संस्कार वेगळा आहे, आपला संस्कार वेगळा आहे. काही वेगळा नाही, सगळं एकत्रित आहे. आपलं जे अंत्यसंस्कार काही लोक जे काल आपलं धारेश्वर महाराज सुद्धा एक प्रश्न मांडलं म्हणजे आपण दफन करतोय म्हणजे दफनाच्या जे समाजी म्हणजे स्मशानभूमी आपण म्हणतो म्हणजे या स्मशानभूमी आपल्याच लिंगायत वीरशैव लिंगायतच्या स्मशानभूमी प्रत्येक गावागावी आहे. म्हणजे तिथं आपण दफन सुद्धा करू शकतो. आणि आपल्या जे वीरशैव लिंगायतामध्ये 3 संस्कार आहे, अंत्यसंस्कार 3 आहे. म्हणजे मुख्य म्हणले तर ते दफन संस्कार आहे
आणि म्हणले तर जलसमाधी सुद्धा आहे आणि चिता सुद्धा आहे. चिता जास्त देत नाही, काही कारणाने चिता देतोय. म्हणजे काही कित्येक गावामध्ये आपण बघतोय काही मोठ्या रोगा म्हणजे आपण कॅन्सर वगैरे असल्या रोगाने ज्यांनी मेलं तर म्हणजे त्यांच्या स्वर्गवास झालं तेव्हा त्यांना काही गावं म्हणजे आपलं इथलं बघितलं तर कुंभारे असू दे या आपल्या वडीमध्ये कित्येक काही ठिकाणी जे अंत्यसंस्कार चिता दिले होते. म्हणजे आपण म्हणले होते त्याच्यामध्ये एवढा मोठा रोग नाही आहे, त्याला काय देता येते असं नाही देऊ शकतो. पण आता काही लोक म्हणजे काही दुरुपयोग होऊ नये म्हणून म्हणजे जे गर्भस्थ स्त्री असतो म्हणजे ज्यांना शिशूला बाळाला जन्म देताना त्यांचं जे देहांत झालं त्यांना अवश्य चिता द्यायला पाहिजे. कशासाठी म्हणजे हे आपला संस्कार आपल्या वीरशैवामध्ये आहे. म्हणजे पहिला जास्त असं होते म्हणजे तेव्हा बाळांना जन्म देताना त्यांचा जीव जात होते म्हणजे तेव्हा काही ते दुसरा दुरुपयोग होऊ नये म्हणून ते त्याला काय म्हणतात पोटात असलेले म्हणजे बाणतीला आपण कन्नडमध्ये बाणती म्हणतो गर्भवती स्त्रीला त्यामध्ये त्या स्त्रीच्या हात कापून जे चिडी चिपाटे करतात ना म्हणजे त्याचे जादू वगैरे म्हणजे काही लोक शुद्धी करण्यासाठी त्यांच्या आत कापून जातात. तसं होऊ नये म्हणून त्यांना म्हणजे कुठलाही भाग त्यांना म्हणजे असं दुरुपयोग होऊ नये, त्यांना दुरुपयोग करण्यासाठी त्याच्या याचे घेऊ नये म्हणून त्यासलं म्हणजे बाणती स्त्रीला म्हणजे गर्भस्थ स्त्रीला आपण आपल्या काही कर्नाटकमध्ये जास्तीत जास्त असं झालं की आपण त्यांना चिता संस्कार म्हणजे अग्निसंस्कार देतोय. म्हणजे काही आपण आता सुद्धा काशीमध्ये म्हणजे तिथं काही लोक काशीमध्ये काशान मरणान मोक्ष असं म्हणलेलं आहे. काशीमध्ये आपण गेल्यानंतर तिथं जरी मरण झालं तिथं आता सुद्धा काही ठिकाणी आहे जलसमाधी आहे. म्हणजे बाहेरातून आलेल्या लोकांना सुद्धा तिथं जलसमाधी देतोय. आपल्या याच्यामध्ये वीरशैव लिंगायतामध्ये जलसमाधी सुद्धा पहिला होतं आता नाहीये. पण काही ठिकाणी जिथं जागा भेटत नाही तिथं जलसमाधी आता सुद्धा म्हणजे आपण जास्त